पाहिजे, झेंडेला बॅन केलं पाहिजे. नीट पेपर फुटी व महागाई विरोधात प्रकाशा येथे युवक काँग्रेस NSUI रास्ता रोको आंदोलन. शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे वाढती महागाई आणि नीट पेपर फुटी प्रकरणाच्या निषेधार्थ युवक काँग्रेस व NSUIच्या वतीने आज नंदुरबार जिल्ह्यातील अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावरील प्रकाशा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. आंदोलनादरम्यान युवक काँग्रेस आणि NSUI पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महामार्गावर ठिय्या आंदोलन करत सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदविला. तसेच नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहारामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाल्याचा आरोप करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. यावेळी शहादा तहसीलदार यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास भविष्यात आणखी तीव्र व आक्रमक आंदोलन छेडण्याचा इशाराही युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. दरम्यान रास्ता रोको आंदोलनावर ठाम असलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेत आंदोलन समाप्त केले. या आंदोलनामुळे काही काळ अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलीस प्रशासनाने वाहतूक पर्यायी मार्गाने वळविल्याने वाहनांचा लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. देशभरामध्ये हा सध्या ज्वलंत प्रश्न आहे की नीट म्हणजे राष्ट्रीय वैद्यकीय प्रवेश परीक्षासाठी जी टेस्ट होती त्याच्यामध्ये पेपर लीक झालेला आहे आणि खूप मोठं रॅकेट याच्या माध्यमातून बाहेर आलेलं आहे. यानंतर सुद्धा अनेक विद्यार्थ्यांनी लेखी पेपर दिल्यानंतर त्या पेपर तपासणीमध्ये खूप सारे घोटाळे आले. अनेक विद्यार्थ्यांना जाणवलंय की त्यांची जी उत्तरपत्रिका आहे ती योग्य रीतीने तपासली नाहीये. त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे गैरप्रकार झालेले आहेत. यानंतर काही विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये संशोधन केलं असता त्यांना असं जाणवलं की TCS जी वर्षानुवर्ष देशभरातील IT च्या परीक्षा किंवा या परीक्षांचं नियोजन बघायची अशा कंपनीला उडवून एका अनप्रोफेशनल कंपनीला हे परीक्षांमध्ये गुणांकन करण्याचं काम देण्यात आलं होतं. आणि या माध्यमातून हा एक भ्रष्टाचार आहे. या भ्रष्टाचारामध्ये अनेक होतकरू आणि गुणवंत विद्यार्थ्यांचे मार्क कापले गेले आणि अनेक सर्वसामान्य घरातल्या विद्यार्थ्यांचं डॉक्टर होण्याचं स्वप्न हे विरून गेलं. याच्यामध्ये अनेक कुटुंब आर्थिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या खचली आणि याच्या नैराश्यातून आज भारतभरात सुमारे 12 ते 13 विद्यार्थ्यांनी आपला जीव गमावलाय. मित्रांनो, एक विद्यार्थी, एक पोक्त पुरुष मरतो त्यावेळी नुकसान एका घराचं होतं, पण एक विद्यार्थी ज्यावेळी आत्महत्या करतो त्यावेळी एक देशाचं नुकसान होत असतं. याच्या निषेधार्थ आज नंदुरबार जिल्ह्यातील NSUI आणि युवक काँग्रेस या दोघांनी मिळून माजी मंत्री KC पाडवी, पद्माकरजी वळवी साहेब आणि खासदार गोवालजी पाडवी यांच्या आदेशाने, यांच्या मार्गदर्शनाखाली NSUIचे जिल्हाध्यक्ष सागर पावरा आणि युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष निलेश पाटील यांच्या नेतृत्वात आज इथे प्रकाशा चौफुलीवर आम्ही आंदोलन केलं. आमची मागणी होती की धर्मेंद्र प्रधान हा जो शिक्षण मंत्री आहे हा भ्रष्टाचारी आहे आणि याला सरकारने निलंबित केलं पाहिजे, याचा सक्तीने राजीनामा घेतला पाहिजे आणि यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि हे करायला सरकार अपयशी ठरत असेल तर हे सरकार उलथवून टाकण्याची ताकद या भारताच्या सर्वसामान्य शेतकरी, आदिवासी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये आहे. या सरकारने ते उत्तरदायित्व स्वीकारावं आणि पाय उतार व्हावं ही आमची नम्र विनंती. वीरेंद्र गिरासे, तापी परिसर न्यूज, नंदुरबार.